हॅलो गाईज, सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून आजची ॲडव्हेंचर ट्रिप चालू करणार आहोत. आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण की मी आणि ट्रेकिंग कधीच नाही करत, बट आज मला करावं लागणार आहे. तर आज आमचं आहे ट्रेक टू कुटला. तिकडे एक ट्री हाऊस आहे, वुडन ट्री हाऊस. तिकडे आम्ही स्टे करणार आहोत. वुडन कॉटेज आहे, खूप ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे. पण मला थोडीशी हिंमत एकजूट करून ट्रेक करायचा, कारण की हा 4 तासाचा ट्रेक आहे. आम्हाला 6 किलोमीटर्स ट्रेक करायचा आहे. विश मी लक गाईज. तर कालचा दिवस तर तुम्ही पाहिलाच. आम्ही मणिकरण गुरुद्वारा गेलो, त्यानंतर महादेव मंदिर गेलो आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो, मोमोज वगैरे खाल्ले. कालचा दिवस खूप छान होता, पण आज मला थोडी भीती वाटते फॉर ट्रेक. तर बघूया कसा असणार आहे आजचा दिवस. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय, बघत राहा. तर आता मी करंटली आहे द रॉयल ऑर्चर्ड या प्रॉपर्टीवरती. ही प्रॉपर्टी कसोल मार्केटच्या अगदी जवळ आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही इथे रेसिडेन्स आहे. इकडेच रूम्स आणि सगळं आहे. बेड्स वगैरे पण छान आहे. अँड येस, इकडे तुम्हाला हीटर फॅसिलिटी पण मिळणार आहे. तर आपण आता हा एरिया जरा बघूया. तर इकडे आहे रिसेप्शन आणि इथे रूम्स आहेत. इकडे असा क्यूट एरिया बनवला आहे, सिटिंग एरिया. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे त्यांनी डायनिंग एरिया सेट केला आहे. इथे बॉनफायर आहे. बट ऊपर तिकडे आहे मस्त पैकी रेस्टॉरंट एरिया. तिकडे तुम्हाला आतमध्ये बसून जेवण करता येईल, कारण की बाहेर रात्रीच्या वेळी थंडी असते. तर खूप छान प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही सुद्धा कसोलला यायचा प्लॅन करत असाल तर ही प्रॉपर्टी असू शकते तुमच्यासाठी बेस्ट. तिथे गेम एरिया आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुली इकडे सगळं एस्थेटिक आहे. फोटोज तुम्ही इथे मस्त क्लिक करू. आणि पूर्ण सराउंडेड बाय डोंगर, जे की आपल्याला एक्झॅक्ट हवं असतं इकडे आल्यानंतर. पूर्ण करायला तेच तर बोला. हा, अभी वापस बोल, क्या बोला? क्विक आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत आमच्या नेक्स्ट प्रॉपर्टीकडे. ये आता सांगते. हा सांग. तर आपल्या लोकांना आता आजच खूपच असं लांब ट्रेक करायचं आहे ना. त्यासाठी असं पोट एम्प्टी असणार, तर काय करूया आपण. तर आपला खाना हवाय. बघ तर काय आहे, खाना आहे. हा, बता क्या क्या, एक एक बता. क्या आपला पोहा असतात, हे काय आपला उपमा, हे ठेपला ठोक के देख रही है. और ये पण ठेपला आहे, काय तर असं वेगळा ठेपला आहे ना सेम आहे. सेमच आहे. आणि चहा, थंडी आहे, सूरज आहे, चहा आहे, खूपच छान. माझा अवतार खूपच असं रॉकस्टार वर सारखी आहे ना, तर मी आता आज मस्ती नाही करणार, असं सिरियस राहणार. रॉकस्टार सारखं छान आहे ना, इसीलिए तो रेडी हुए हैं. ते बघा इकडे हे ब्रेकफास्ट आला. तो अभी हमारे पास यहाँ पे, हाँ जी, अभी कुटला से है. कुटला से आ रहा हूँ. तो कैसा था? काफी दूर है. तो यहाँ पे होने वाला है पासिंग ऑफ द बैटन. ये स्टिक से कुटला से उतर चुके हैं, अब तेजू दी इसके साथ ऊपर चढ़ेंगे. थैंक यू. क्या नाम है आपका? आशीष. इनके पेज पे ये डालेंगी. अच्छा, तो आप ट्रैवल ब्लॉग्स ये सब. हाँ जी. लेकिन अभी फटी पड़ी है. मैं मतलब आपको एक चीज बोलूंगा कि जब आप कुटला जा रहे हो तो काफी स्टीप है चढ़ाई, तो आराम से चढ़ना. वही सोचा है हमने. हाँ. रुक के चलेंगे, क्योंकि हमें भी आई गेस 2-2.5 घंटे लग गए थे, लेकिन एक बार आप ऊपर पहुंचोगे तो इट इज लाइक परफेक्ट. वही उनका हमारा मोटिवेशन है. थैंक यू. चलो यार, बाय बाय. चलिए. आता सिंगिंग वुड्स कुटला रिसॉर्टला जायच्याच रस्त्यावर आम्हाला हा एक मस्त वॉटरफॉल दिसलाय. मेरा दिल पहाड़ों पे खो गया. कैसा लग रहा है? बहुत ही बेकार.
रियलिटी ऑफ ट्रैक्स। मैं एक्चुअली चाहती नहीं हूँ कि मैं गिर जाऊँ, तो मैं थोड़ा नीचे भी देख लेती हूँ। आई एम इन माई हिप्पी जोन टुडे बिकॉज हम तोश में हैं। अगर तोश में आके आपने हिप्पी आउटफिट नहीं पहना तो क्या ही फायदा जीने का। अभी तो जीता है ये पटकन, ये आओ पहले गले लगो मेरे को वीडियो में। हॅलो, तर आमचा आता खूप डिफिकल्ट ट्रेक चालू आहे आणि माझी तर फुल फाटून हातात आली आहे, तरी पण मी थोडं अर्ध्यापेक्षा जास्त कवर केलं आहे. तर आता अजून बरंच बाकी आहे आणि मला खूप भीती वाटते. मी तर करणार हे काय रडतेस. आता इतकी छान रास्ता आहे, किती ब्युटिफुल व्ह्यूज आहे. सांग मराठीमध्ये काय मी बोलायचं. बरोबर बरोबर तेच तर काय पण बोललं मी, तेच तर हे भावना आता मी ट्रान्सलेट करते. हे बघ, इकडे इतका सुंदर व्ह्यू आहे. इकडे हा वॉटरफॉल आहे, खाली ॲक्च्युअल वॉटरफॉल खाली आहे. बाल बांधो, ये पहन लो. ये कहाँ मिला. हॅलो, तर आम्ही आता अशा जागी पोचलो आहे जिथून आमचा ट्रेक अजून अर्धा तासावर दूर आहे असं सांगतात, पण मला तर नाही वाटत. आणि माझी पूर्ण बॅटरी डाऊन झाली आहे, खूप दमले आहे मी. और दाखवाता साक्षी बताने वाली है मेरी क्या हालत है. बहुत ज़्यादा. इनको तो चढ़ने का मन ही नहीं था, फिर भी इनको अपने ऊपर प्राउड करना चाहिए, क्योंकि देखो हम कितना ज़्यादा, वो रास्ता दिखाइए, हम इतना, वो जो नीचे आपको पता नहीं घर नहीं भी दिख रहा होगा, उसके भी उतना डबल हम जाके वापस इधर आए हैं. एंड तेजू दी ने इतना खुद से किया है, 2 चीज़ के भरोसे. एक उनकी है लाठी, और क्या कोड़ाची लाठी. अरे हम लोग को रास्ते में ना एक बंदा मिला जिसको साक्षी ने पूछा कि आपको ये काठी कहाँ से मिली, तो उन्होंने बोला ले लो आप ही की है. तो वो वीडियो भी मैं अटैच करने वाली हूँ इस व्लॉग में. बहुत प्यारा इंटरेक्शन था. यस, खूब एक्साइटेड आहे. मैं ज़्यादातर एक्साइटेड इसलिए हूँ क्योंकि मुझे ऊपर का व्यू मिस नहीं करना था, इसलिए मैंने ये ऑप्शन चुना कि नहीं मैं आ रही हूँ, नहीं तो मैं कॉटेज में 600 देके रुकने वाली थी. हाँ, मेरा प्लानिंग हो गया था. अभी ऊपर देखो, सब लोग मेरे को ही देख रहे हैं ऊपर से. वो जो आप दूर देख रहे हैं बहुत ऊपर पेड़ों के पास लोगों को, वो है तेजू दी के दोस्त. और वो सब मेरा वेट इंतजार कर रहे हैं. तर आता नंतर भेटूया. दिस इज द नेक्स्ट डे आणि आता मी मस्तपैकी गरम गरम पाण्याने आंघोळ करून बाहेर आले प्रॉपर्टीच्या, कारण की इथे ऊन पडताना मला दिसलं, पण एवढा काही त्या उन्हाचा फायदा होत नाही, खूप थंडी वाजते. आणि मला काल हे असं लागलं, खूप बेकार दुखतंय. तर आता मी इथे मस्तपैकी रेडी झाले. इथेच सगळं मेकअप होतं माझा आणि शूट करना चालू करते. हाँ, तो शूट करना चालू करना है. तुम्हाला मी पूर्ण ह्या प्रॉपर्टीचा ओव्हरव्ह्यू देणार आहे. मी माझ्या लाईफची सगळ्यात हार्डेस्ट आणि डिफिकल्ट ट्रेक केले काल. मी कधी आयुष्यात ट्रेकिंग केलं नव्हतं, बट मी काल एवढं मोठं हिमालय पर्वत चढली आहे. किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. काय सांगू तुम्हाला, खूप मिक्स फिलिंग्ज आहेत. यायला हवं की नाही. जर तुम्ही ॲडव्हेंचर लवर्स असाल आणि तुम्हाला जर ट्रेकिंग वगैरे करायला आवडत असेल, देन इट्स अ गुड प्लेस फॉर यू. यू शुड विजिट हिअर. बट मी स्वतः रिग्रेट करते वरती आल्याचं, कारण की मला नाही जमलं. तब्येत खराब करून काय करायचं आहे ना. बट नाव आय एम फिलिंग एकदम मस्त. अंघोळ केली छान, तर खूप फ्रेश वाटते. तर हे बघा, बेसिकली इथला व्ह्यू असा आहे काहीसा. लुक ॲट दिस. आणि इथे आम्ही राहिलो होतो रात्री, खूप सुंदर. सो या
ह्या कॉटेजेसमध्ये फर्स्ट फ्लोअर आणि हा सेकंड फ्लोअर आहे. तुमची जर मोठा ग्रुप असेल, तुमची मोठी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी हे कॉटेज बेस्ट आहे. आणि इथून व्ह्यू ही एकदम कमाल येतो. सॉरी. दिस इज दी सेम डे. मला समजतच नाही की कोणता व्लॉग कसा कुठून कुठे अटॅच केला आहे मी, बट मी कंटिन्यू शूट करत चालली आहे. सो टुडे इज 20th ऑफ डिसेंबर, म्हणजेच 20 डिसेंबर. आता वाजले आहे दुपारचे 3:30 आणि मी आहे माझ्या आजच्या दिवसाच्या सेकंड प्रॉपर्टीवरती. ट्रेकिंगच्या दिवसानंतर इतकं हेक्टिक झालं ना की आम्हाला वेळ आम्ही जसा ठरवलेला तसा मॅच नाही करता आला. आणि आजच्या दिवसात आमचे 3 शूट आहेत आणि आज रात्रीची आम्हाला दिल्लीसाठी बससुद्धा घ्यायची आहे. कसं करणार आहोत काय माहिती. एनिवेज, बट आत्ता करंटली मी आहे एका इतक्या ब्युटिफुल प्रॉपर्टीवर. मला असं वाटतं की मी याआधी इथे का नाही आले, बिकॉज मला इतक्या सुंदर प्रॉपर्टीवर स्टे करायचा चान्स आज मिस करावा लागणार आहे. तुम्ही इकडे बघा, हे ट्री हाऊस आहे आणि हे इतकं सुंदर इकडे सगळं काही आहे. बरोबर, चला पुढे तुम्हाला दाखवते ही प्रॉपर्टी कशी येते. तर काही अशा प्रकारे इथल्या रूम्स आहेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही या प्रॉपर्टीवरती रात्री थांबलो होतो स्टे करायला, कारण इतका सुंदर व्ह्यू आणि आम्ही थांबलो नाही. असं कसं आम्ही करू शकतो, राईट? तर खूप मोठी बॅक स्टोरी आहे. तुम्हाला एक ठिकाणी बसून व्यवस्थित सांगते. मला पहिले वरती रेस्टॉरंटमध्ये जाऊ द्या. चला वरती जाऊया. आणि आता आम्ही चाललोय. आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येतो की नाही, बट आय एम सो हॅपी. And welcome back to my channel Property.
Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my Tejaswini. Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejaswini Vlog. So today is 21st of December and I am here in Kasol. So today is my last day here and I am enjoying a lot. You can see this pretty place. I am here at Soho Kasol, which is a cafe cum restaurant. It has amazing and vibrant ambience and I love it. तर आज आमचा लास्ट डे आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये पूर्ण सफरचा लास्ट डे आहे. आपला कसोल संपला आहे आणि आता लास्ट डे आपला दिल्लीमध्ये स्पेंड करतोय. आता वाजले आहे संध्याकाळचे 3 नाही 4 आणि काय नाही केलंय, काय नाही खाल्लंय आपल्या लोकांना. हिंदी में बोल दे चले. हाँ, हम लोग ने अब तक कुछ खाया नहीं एक्चुअली. सुबह से हम लोग ना 9 बजे पहुंचे, रूम लिया, चेक इन किया और सो गए और 2 बजे उठे, फिर रेडी हुए और अभी हम जा रहे हैं कुछ खाने. आप लोग गेस करोगे हम 2 ही लोग क्यों है, भले 4 लोग ट्रिप पे हैं, बिकॉज 2 लोग शॉपिंग करने सरोज नहीं चले गए. हमें शॉपिंग से लेना देना ही नहीं है क्योंकि हम लोग की शॉपिंग तो पहले दिन ही हो गई. और एक्चुअली मेरी शॉपिंग मेरी बहन कर लेगी तो मुझे तो स्ट्रेस ही नहीं है और मुझे तो करनी नहीं थी, बस हो गई मेरी. तो अभी हम जा रहे हैं अच्छा खाना ढूंढने. चलो अब मेरे को लोग जज करे. बाय बाय. आमचा लास्ट डे आहे. आमचा आज कैब बुक हो गया है. इनका कैब 3 मिनट में आ रहा है. 10 मिनट में आ रहा है गाइस. हाँ मतलब वही इन लोगों का कैब बुक 9 मिनट में आ रहा है. निकल रहे अपन. अपना बड़ा बैग बाहर छोड़ेंगे और ये वाला बैग मैं ले रही हूँ. आमची मोठी यूट्यूब ब्लॉगर आज फ्लाइटला जाणार आहे. गाइस थोड़ा बहुत भी कोई बात करने के लिए इधर फ्री नहीं है. देखो आप, आज हमारा लास्ट डे है. एक ट्विनिंग करता आणि हे आणि ते ट्विनिंग करते बिकॉज असं 2 सगळ्या साथ जाते ना त्यासाठी. ओके तर ट्रिप इज ओवर. अरे ये स्नैक रख लो, इनको नहीं देंगे. 50-50 हमारा है. ये 50-50 मुंबई से आया है. ये 50-50 कसोल घूमा है. मुंबई से दिल्ली, दिल्ली से कसौल, कसौल से वापस दिल्ली, अब वापस मुंबई इसको लेके जाएंगे हम. और जैसे ही हवा में खाएंगे 2 स्टेट के बीच में. नाइस. तो चलो अभी हम लोग जा रहे हैं एयरपोर्ट बेबी. Oh my God, इतना खर्चा करके जा रहे फ्लाइट से. तेजुदी एयरपोर्टला जाते हैं आणि मी पण एयरपोर्टला जाते हैं. You know मैं ऐसे क्यों बात कर रही हूँ? Because now I'm going to talk in English and I just want to put out the accent out there so that when I'm talking in English, people just understand what I'm trying to say. You know what? Trip is over. Has ended and we are finally going back to our hometown.
हमारी। सो अभी हम लोग का कसोल टूर फाइनल हो गया है और हम लोग अभी पहुंच रहे हैं अपने घर। हाँ, और हम लोग का एकदम मुंबई में लैंड कर चुके हैं। यस, ड्रीमी फ्लाइट एक्सपीरियंस था मेरा और बहुत ही अच्छा लगा मुझे। श्रेया और अभिलाषा अभी तक लैंड नहीं कर पाए और क्योंकि लेट हो गए, उनकी डिले। पर उनको क्या पता कि हम भी लेट थे, तो हमारे में सिर्फ आधे घंटे का डिफरेंस है। हाँ, और अभी तो फ़िलहाल मैंने कैब बुक की है और मैं जा रही हूँ कैब में। तब तक के लिए हम थोडा 2 मिनिट रुक के बात करते हैं आपसे। तर आमच्यामध्ये त्या दोघी नाही आहेत, आम्ही दोघी त्या दोघींना खूप मिस करतोय। खूप अमेजिंग ट्रिप होती ही आमची। आई एग्री। तेरे को कैसा लगा पूरा तेरा ऑल ओवर? मैं अभी ये वाला हिंदी में बताऊंगी बिकॉज मुझे अच्छे से बताना है। मैं मराठी की कोशिश करूंगी तो ये पूरा वीडियो खराब हो जाएगा। राइट। हमें बहुत मज़ा आया क्योंकि हम दिल्ली से शॉपिंग करते हुए गए तो हमने बहुत सारे कपड़े ले लिए और अभिलाषा दी के आउटफिट्स बहुत अमेजिंग होते हैं, तो मेरे पास बहुत सारे आउटफिट्स थे। तो जब मैं अच्छी दिखती तो मुझे अच्छा ही लगता है और जो एक्सपीरियंस था वो तो बहुत अच्छा था। तो हमने इतने सारा सब कुछ किया जो हमने सोचा था और जो हमें करना था वो खुद ही होते गया। मतलब हमें पेंटिंग करनी थी, हम प्रॉपर्टी ऊपर चढ़ने बोला हमारे पास पेंटिंग है। फिर हमें मतलब और क्या पहाड़ चढ़ना था, हमें ट्रैक करना था, मैगी बनानी थी पहाड़ पे, वो भी बना। हम दूसरी प्रॉपर्टी पे गए, उन्होंने बोला चलो पहाड़ पे मैगी बनाते। मतलब बिना सोचे जो हम मैनिफेस्ट करते थे वो हो जाता था। एकदम ऑसम, अमेजिंग, ट्रिमेंडस, फैबुलस एक्सपीरियंस Oh था। my God. और हम लोग ऐसे ही और प्लान करते रहेंगे एक 2 महीने बाद। मज़ा आ गया। तो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। आई होप आपको मेरी पूरी कसोल सीरीज़ पसंद आए और मैं कभी अपलोड करूँगी डे बाय डे। अभी देखते हैं, स्टे ट्यून। बाय बाय। भेट, हम पीछे देख चल बाय। शैम्पू की स्मेल आ रही है मस्त। You